काळात जेव्हा रक्ताची नाती ही दूर झाली, त्या काळात दारोदारी फिरून लोकांची सेवा करणाऱ्या आशा सेविका, त्यांचं बरंच कौतुकही केलं, पण कौतुकानं पोट भरत नाही. उन्हातान्हात घरोघरी फिरून मिळत होती ती तुटपुंजी रक्कम. मानधनवाढीसाठी बरीच आंदोलनं केली, पण मिळत होती ती फक्त आश्वासनं. परंतु या आशांना तुटपुंजा मानधनावरती काम करावं लागते. अतिशय तुटपुंजा मानधन या आशांना आहे. अजिबात यांना काही सुद्धा कवडी मोलाची किंमत सुद्धा नसते. गेल्या कित्येक वर्षापासून असलेली मानधनवाढीची आशा देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली आणि आशा सेविकांना महिन्याला एकत्रित 15,000 रुपयांचे मानधन सुरू झाले. इतकंच नव्हे तर मोबाईल आणि रिचार्जसाठी पैसेही मिळू लागले. कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आशा सेविकांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.